आपल्या समोर येतोय या ठिकाणी आपण पाहताना पहिली चढाई ओंकार कुंभार एक विस्फोटक असा खेळाडू मन फ्रॉम ठाणे महानगरपालिका आक्रमणासाठी सज्ज असेल या स्पर्धेच्या निमित्तानं रंगतदार अशी लढत आपण अनुभवतोय डोळ्याचं पारड फेडणाऱ्या लढतीचा आपण साक्षीदार होणार टाळमिताना आधी होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी या स्पर्धेच्या अजिंक्यपदावरती नाव करण्यासाठी एक चांगली स्ट्रगल सुरुवातीलाच पाहताना वाघसाई क्रीडा मंडळ कोळखेवाडी आणि दसपटीच्या माध्यमातून कबड्डीचं द्वंद्व कबड्डीचा थरार या ठिकाणी आपण पाहतोय ठाणे महानगरपालिकेचा पुढचा खेळाडू अक्षय शिंदे या अगोदरच्या उपांत्य फेरीच्या लढतीत अत्यंत दर्जेदार असा प्रयत्न केला तोच अक्षय आपल्या लौकिक साजेसा खेळ करण्यासाठी सज्ज असेल जरा बसून दिसतंय स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी वाघसाई आणि दसपटी यांच्या दरम्यानची लढत एक हाय व्होल्टेज मॅच जरूर होणार साईराज कुंभार येतोय क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी 3 कुंभार घरातले असणारे हे बंधू या ठिकाणी खेळतात साईराज कुंभार ओंकार कुंभार आणि श्रीपाद कुंभार वाघसाई क्रीडा मंडळ कोळखेवाडीकडून प्रयत्न दमदार या ठिकाणी पाहतोय ओस्टेपिक होत आहे कंट्रोल महत्वाचा असतो कबड्डीमध्ये उभेवरती असणारी चाणाक्ष नजर लागते आणि त्यातून निश्चित स्वरूपात आपल्या प्रयत्नाला यश मिळतं मात्र साईराज या ठिकाणी बाहेर जातोय पॉइंट मिळतोय तो दसपटीसाठी नईम चौगुले एक विस्फोटक असा खेळाडू चिपळूण तालुक्यातल्या कादवड गावचा असणारा सुपुत्र म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो प्रयत्न दमदार होतोय इथं आपण पाहतोय श्रीपाद कुंभारची मोठी चूक या ठिकाणी होताना देखील मीरा भाईंदर महानगरपालिका लीड करणं आणि आता येतोय तो अभिषेक भोजने पाचगडीची स्पर्धा गाजवली आपल्या चतुरस्थ खेळानं अर्थात भारतीय डाक विभाग या संघाकडून आपण पाहतो गुणवत्ता असेल तर केंद्र सरकारची नोकरी मिळते त्या अभिषेककडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं जसा इकडं वाघसाईचा अभिषेक आहे तसा तिकडे दसपटीचा प्रांजल पवार हे दोघंही भारतीय डाक विभागाला लीड करतात केंद्र सरकारनं मोठी संधी दिली या दोन्ही खेळाडूंना प्रयत्नासाठी संकेत येणार संकेत शिंदे ओळी गावचा सुपुत्र एक दमदार क्रीडा रसिकांचा असणारा एक मोठा माहोल मोठा जोश या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना रंगतदार अशी लढत या ठिकाणी आपण पाहतोय हाऊसफुल क्रीडा रसिकांची असणारी मोठी गर्दी आणि हेच या कबड्डीचं असणार गमक आहे आपण पाहत असताना आदित्यची प्रतिक्रिया पाहिली शुभ आपल्या सर्वांच्या लाडका असणारा स्वप्नीलची असणारी प्रतिक्रिया पाहिली आणि खऱ्या अर्थानं याच कबड्डीच्या प्रेमापोटी आपण आले आहात प्रत्येकाचं असणार भरपूर असं कौतुक या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवलेलं आहे आजची रात्र आपल्या सर्वांसाठी पर्वणी ठरणार यात काही शंका नाही श्रीकृष्ण युवक मंडळ पाग यांची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा डोळ्याची पारड फेडणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतो मित्रांनो आपलं ध्येय ठरवा नियोजन करा आणि त्याची पूर्तता करण्यासाठी निष्ठेनं काम करा यश तुमचाच नक्की पाठीशी असेल हे दाखवण्याचा प्रयत्न आहे स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूचा राहणार ते आपल्या मंडळासाठी दोन्ही मोठी मंडळ नईम चौगुले आक्रमणासाठी सज्ज यंदाची असणारी रत्नागिरी जिल्ह्यातली मानाची 4थी स्पर्धा आणि पहिली स्पर्धा शिरगावची तिथंही दोन्ही संघ एकमेकांसमोर त्यात वाघसाईने या मात केली होती ती दसपटीवरती दुसरी जिल्हास्तरीय स्पर्धा देवरुखची त्यात वचपा काढला दसपटीनं वाघसाईवर मात केली पुन्हा तिसरी स्पर्धा झाली लायन्स क्लब खेडची पुन्हा एकदा वाघसाईनं दसपटीवरती मात केली आणि 4थी जिल्हास्तरीय स्पर्धा काय घडतं येणारा काय ठरवणार वाघसाई की दसपटी प्रयत्न दमदार होताना डॅश करण्याचा प्रयत्न आहे प्रतीक सवान आहे तिसऱ्या चढाईची मानबंधना या ठिकाणी पाहत असताना स्पर्धेच्या निमित्तानं नईम चौगुले आपण पाहतोय जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्याला आज उद्याचं यश अनुभवायचं मिळेल आणि आपल्याला पाहायला मिळेल प्रयत्नांची असणारा पराकाष्ठा करत असताना एक चांगलं कॉम्बिनेशन अटॅक ट्रॅप करण्याचा प्रयत्न 4 गुंड्याची करण्याचा प्रयत्न होतोय दोन्ही खेळाडू एकमेकांचे असणारे अत्यंत जवळचे ओंकार कुंभार चढाईसाठी सज्ज असेल जरा समोरच्या असणाऱ्या स्कोरबोर्डच्या जवळ असणार थोडं बाजूला
कुठेही संघाचं नुकसान होऊ नये. राकेश मालिक जर लक्ष द्या तिकडं. ओंकार कुंभार एक 3 वेळा सलग कुमार गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपण पाहिलं. राजस्थान, त्यानंतर आपण पाहिलं गुजरात गांधीनगर आणि त्यानंतरची असणारी तिसरी स्पर्धा उत्तराखंडची. 3 ठिकाणी मोठं प्रदर्शन पण जातोय. संकेत शिंदे आक्रमणासाठी सज्ज असताना या स्पर्धेच्या निमित्तानं रंगतदाराशी लढत. आजची रात्र आपल्या सर्वांसाठी परवडी असणाऱ्या काही संकेत आक्रमणासाठी सज्ज आहे. आम्हाला दिसणार नाही. 6च्या डिफेन्स मध्ये सज्ज असताना शेतातल्या देखड्या लढतीमध्ये अभिषेक भोसलेला पाचारण केलं. आपण पाहतो सेकंदाची असणारी चढाई, सुपर टॅकल, त्याचबरोबर आपण पाहिलं सुपर रेड. अशा वैविध्य स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय कबड्डी असोसिएशनच्या नियमांचं पालन प्रत्येक स्पर्धेमध्ये होत असताना प्रयत्न दमदार होत आहे. सुरेख प्रयत्न आहे डॅश करण्याचा, पुश करण्याचा. त्याच्या माध्यमातून आपण पाहताना स्पर्धेतले असणारे महत्वाचे क्षण. वळलं बाहेर एवढे दोन्ही नाही आता शिंगत लागला नसता. बघितलंच काय की अरे मालक वळला शहरात झपाटा काढला नव्हता. प्रयत्न दमदार होणार आहेत काही शंका नाही. सगळं तोला मुलाचे आहेत. मैत्रीपूर्ण अशा लढती या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर होणार. प्रयत्न दमदार होतोय या ठिकाणी आपण पाहतो. दसपटी क्रीडा मंडळ दसपटी आणि वाघजाईच्या दरम्यानची मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी आपण पाहणार आहेत काही शंका नाही. डोळ्याचं पारणं फिरणाऱ्या लढतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सज्ज आहोत. आजची रात्र आपल्या सर्वांसाठी परवडी असणार यात काही शंका नाही. दसपटीतली मोठी दोन्ही महत्वाची गावं आपण पाहतोय. एक दसपटी क्रीडा मंडळ आणि वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी. रामवर्धन या मातेचे असणारे आशीर्वाद या दोन्ही सैन्यातल्या खेळाडूंना नेहमीच असतात आणि आज एकमेकांसमोर भिडण्याचा प्रयत्न आपण पाहिला. एक चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत आहे. आपल्या लौकिका साजेसा खेळ आहे. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना या ठिकाणी आपण पाहतोय तो ओम या ठिकाणी साई येतोय. ठाणे महानगरपालिकेचा गुणवान खेळाडू. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर करतायत या स्पर्धेच्या निमित्तानं. दरवीकडे स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज आहे. संकेत शिरागड दसपटी. संघर्षाशिवाय कधीच काही नवं निर्माण झालेलं नाही आणि त्यामुळे आपल्या सर्वांग सुंदर खेळानं या सामन्यामध्ये कमबॅक करावा लागेल दोन्ही संघांना. एक चांगली लढत आपण पाहणार यात काही शंका नाही. प्रयत्न जमता सुरेख प्रयत्न होतोय. पंचामचे चाणाक्ष आहेत आपण पाहतोय. दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं चित्रतरार कशा लढतीच्या निमित्तानं आपण सर्वजण साक्षीदार शिलेदार. चिंगा पाजवले, चिंगा पाजवले. वड वड चॅनल पहिली सुरुवात केला.
मला नको राव. श्रीकृष्ण चषकावरती नाव कोण कोरणार, येणारा काय ठरवणार, श्रीकृष्ण युवक मंडळ 5 वाघसाई तस्पाडी यांच्या दरम्यानची लढत आहे. आपण पाहतो बिग फाईट या ठिकाणी अनुभवत असताना तिथे प्रकाश झोतातल्या देखण्या लढतीच्या निमित्तानं आपण सज्ज आहोत. पुन्हा एकदा साईराज कुंभार आक्रमणासाठी सज्ज आहे. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो रनिंग हँड टच करायचं आहे. सुरेख प्रयत्न होताना या स्पर्धेच्या निमित्तानं अक्षय शिंदे येतोय. आपल्या लौकिक साजेस खेळात स्पर्धांमधून सातत्यपूर्ण अशी कामगिरी या अक्षय शिंदेची आपण पाहिलेली आहे. दसपटीतला हा सुपुत्र या ठिकाणी आपलं सर्वस्व पडाल लावून खेळण्याचा प्रयत्न जरूर करेल, यात काही शंका नाही. रेड दसपटी अक्षय शिंदे आक्रमणासाठी सज्ज असताना आपण पाहतो तिसरा चढाईची मार्गदर्शन होते. या ठिकाणी फाईट आहे. आपण पाहताना वाघसाई आणि दसपडी यांच्या दरम्यानचा असणारं हा कबड्डीचा थरार आपण अनुभवतोय. श्रीकृष्ण युवक मंडळ पाग यांची असणारी मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. अभि भोजने या भागातलाच असणारं व्यक्तिमत्व आहे. आपल्या पाग विभागाचा असणारा सुपुत्र आपल्या स्थानिक मैदानावरती खेळतो. अर्थात त्याचा सगळ्या वाघसाई क्रीडा मंडळ कुळकेवाडी. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर दसपटी क्रीडा मंडळ दसपटी दोन्ही महत्वाची मंडळ एकमेकांसमोर आपलं सर्वस्व पणाला लावतात. नईम चौगुले आक्रमणासाठी सज्ज असताना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवतोय. खूप महत्वाच्या लढतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. ओंकार येतो. ओंकार कुंभार साईराज कुंभार आणि श्रीपाद कुंभार 4च्या डिफेन्स मध्ये खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा आपण पाहताना आजच्या महत्वाच्या लढतीच्या निमित्तानं आपल्या ध्येयांचा आग्रह ठेवा आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी सतत कटिबद्ध राहा. हे खेळातून आपल्याला अनुभवता येतं. हे दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही संघातील खेळाडू आपण पाहतो. एका बाजूला दसपटी आहे, दुसऱ्या बाजूला वाघसाई आहे. दसपटीच्या बाजूला पुन्हा एकदा प्रतीक येतोय. प्रतीक चव्हाण हा देखील महत्वाचा मोर आहे. आपण पाहतोय आजची रात्र फार महत्वाची आहे. या श्रीकृष्ण चषकावरती नाव कोण कोरतो काय ठरवणार. तर व्यासपीठाची असणारी गर्दी थोडी कमी करायची. प्रयत्न दमदार झाला. काय झालं बघा. सुरेख प्रयत्न होत असताना आपण पाहतोय आजच्या या महत्त्वाच्या क्षणी दसपटी थर्ड रेड. तिसऱ्या चढाईची असणारी मानवंदना नईम चौगुले 2-1-2-2 असा चमू त्याला परतावण्यासाठी जरूर आहे. विद्युत प्रकाश जातात आपण पाहतोय. इथं मात्र मोठी चूक होते. त्याचं प्रत्युत्तर पॉइंट मध्ये जरूर होईल त्या शंका नाही. इन्स्ट्रक्शन्स देताना पुढची स्ट्रॅटर्जी काय. साई कुंभार 4च्या डिफेन्स मध्ये करण्याचा प्रयत्न होतोय. सुरेख प्रयत्न नईम चौगुले संकेत आकाश आणि श्रेयस शिंदे यांच्या माध्यमातून एक पॉइंट घेण्याचा प्रयत्न होतोय. संकेत शिंदे येतोय. नमस्कार क्रीडा रसिक, आपण भरपूर एन्जॉय करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. अंतिम फेरीचा सामना ग्रँड फिनाले आहे. हा एक महामुकाबला स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना स्वर्गीय प्रकाश गोविंद तटकरी क्रीडा नगरीमध्ये कबड्डीचा ध्वज कबड्डीचा थरार आपण अनुभवतोय आजच्या या महत्वाच्या रात्री. पुन्हा एकदा ओंकार कुंभार
संकेत शिंदे येतोय आपण पाहताना, स्वप्नील शिंदे, विजय घाणेकर, माजी राष्ट्रीय खेळाडू दसपडी क्रीडा मंडळ दसपडी या ठिकाणी आपण पाहताना, त्याचबरोबर BN हनुमान गाय मंडळ पेडांबेचे असणारे मनोज शिंदे नाही दोन्हीकडे असणारे मोठे सपोर्टर्स या दोन्ही संघाकडून आपण पाहतोय. संकेत शिंदे 5च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ असणार आहे. चढाईतच ग्रुन घेणं क्रमप्राप्त असेल. अनेक व्ह्युअर्स या स्पर्धेचा असणारा आस्वाद घेण्यासाठी सज्ज आहेत. रात्रीचे 12:30 वाजता आहे मित्रांनो. यशाची सर्वोत्कृष्ट किंमत परिश्रम, थर्ड रेड, संयम आणि कधी हार न मानण्याची असणारी जिद्द या दोन्ही संघांनी आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न जरूर झालेला आपण पाहतोय. डॅश करायचा आहे पुन्हा एकदा आपण पाहताना संकेत शिंदेला, त्याचं प्रत्युत्तर या ठिकाणी आपण पाहतोय. मोठा उठीला जातोय या बाजूला थर्ड रेड, वाजताय थर्ड रेड, बाहेर मोठा मॉरल सपोर्ट मिळत असताना उकार कुंभार सुरेख प्रयत्न होतोय. कमबॅक करताना पुन्हा एकदा डबल फिगर्स मध्ये जातोय दसपणी. 4चा डिफेन्स खेळण्यासाठी सज्ज असेल तो अक्षय शिंदे. मित्रांनो, कबड्डीमध्ये कोण हारतंय कोण जिंकतंय त्यापेक्षा खेळाचा विजय होतोय. दोन्ही संघाकडून चतुरस्र असा खेळ आपल्याला अनुभवता येतो. आजच्या महत्वाच्या असणाऱ्या रात्री अंतिम फेरीच्या सामन्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सज्ज आहोत. खेळाडू या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज आहेत या ग्रँड फिनालीच्या निमित्तानं. मला घेऊन जात आता नाही मला घेऊन टाळसुरे संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी सिद्धू कामेरकर आपण या. आयुष्यातला सर प्रत्येक दिवस हा नवीन संधी आहे, त्याचा सर्वोत्तम वापर करा आणि खेळातून आपली असणारी स्किल्स डेव्हलप करा. हे खेळाडूने दाखवण्याचा प्रयत्न अनेक वेळा आपण पाहतो आणि त्यातलाच एक महत्वाचा असणारा क्षण दसपटी आणि वाघसाई यांच्या दरम्यानची चढाई येते नईम चौगुले. कातवड गावचा असणारा सुपुत्र दसपटीचा आजची महत्वाची असणारी लढत आपण पाहतोय. आदित्य शिंदे युनियन बँकेचा व्यावसायिक खेळाडू, बेंगाल वॉरियर्स या संघाकडून आपण त्याला पाहिलं. फार महत्वाचा असणारा खेळाडू आहे. नुकतीच 5 गणीची असणारी स्पर्धा गाजवली, तोच अजिंक्य. आक्रमणासाठी सज्ज 2-1-6च्या डिफेन्स मध्ये खेळण्यासाठी आहे या ठिकाणी उपस्थित आहे. वेलकम. थर्ड रेड, दसपटी, आपल्याला उठवणार आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं अमर भारत टाळसुरे किती खेळाडू भारत पंचांची किती बोट वरती होतात. 3 पॉइंट्स मित्रांनो नईम चौगुलेसाठी. सामन्यातलं बदलतं चित्र आपण पाहिलं. सुरेख प्रयत्न या ठिकाणी होताना. थर्ड रेड, वाघजाई, थर्ड रेड, वाघजाईच्या माध्यमातून संचित मोडक येतो आक्रमणासाठी. हा देखील भारतीय डाक विभागाला रिप्रेझेंट करणारा 5 गणीच्या स्पर्धेत खेळला होता तोचा संचित मोडक याला आपण पाहतोय. वाघजाई केल्याबद्दल कोणत्या मार्गाने पुन्हा दमदार अशी कमार या ठिकाणी आकाश शिंदे मॅन फ्रॉम मीरा भाईंदर महानगरपालिका व्यावसायिक गटात आपापल्या संघाच्या दृष्टीनं भूषणावं असं ते खेळाडू आहेत एकमेकांसमोर खेळताना. सुरेख प्रयत्न असेल. अक्षय शिंदे आक्रमणासाठी सज्ज. आपण पाहिलं एकाच चढाईनं सामन्यातलं असणारं चित्र फर्स्ट हाफ मध्ये जरूर बदललं. या स्पर्धेच्या निमित्तानं मी अमर भारत टाळसुरे या संघाच्या वतीनं सिद्धेश कामेरकरांना विनंती करतो की आपल्या संघाचा आपण सन्मान स्वीकारूया. विनंती आहे जरा खेळाडूंना येण्यासाठी मार्ग द्या. सिद्धेश कामेरकर.
क्रीडांगण समिती. गणेश कांबळे आपण इकडे, वंश कांबळे आपण, बाकी माझं होते. साहित्य हॉटेलचे मालक सन्मान्य ओंकारची मागणी याला देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. अध्यक्षाला विनंती, अभिषेकची आपण आपल्या शुभास्ते सन्मान करा. थर्ड रेड. प्रयत्न दमदार होताना आपण पाहतोय, गुणांच्या आकार देत असताना दसपटी क्रीडा मंडळ दसपटी. थर्ड रेड. थर्ड रेड आहे. धक्का जोधातील देखणी लढत. थर्ड रेड वाघजाई. थर्ड रेड. ओंकारजीला आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. या ठिकाणी एकापेक्षा एक असा एक चांगली कबर या ठिकाणी आपण पाहतोय. जोश मध्ये खेळताना हे दोन्ही संघ आपण पाहतोय. आपला सर्वांग सुंदर खेळ दाखवण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्तानं होतोय. नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. श्रीकृष्ण युवक मंडळ पाक चिपळूण यांच्या वतीने आयोजित केलेली ही मानाची स्पर्धा. या स्पर्धेची असणारे ग्रँड फिनाले आपण पाहतोय. मेगा फायनल आहे ते दसपटी आणि बागसाई या दोन संघांच्या दरम्यान. आतापर्यंत पूर्वार्धात जर पाहिलं तर आघाडी जरूर आहे. ती दसपटीची मात्र आपल्या बाजूनं कमबॅक करू शकतात इतकी जबरदस्त क्षमता जरूर आहे. ती बागसाई क्रीडा मंडळ कोळकेव आहे. धन्यवाद. ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील आपण मंडळाच्या वतीनं सन्मानित करत आहोत. सिद्धेश कदम TWC. फार महत्वाच्या क्षणांचे वितरण आपण साक्षीदार झालो. मध्यंतरापर्यंत 7 गुणांची आघाडी आहे ती दसपटी क्रीडा मंडळाकडे. नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा श्रीकृष्ण युवक मंडळ पाक चिपळूण यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आपण पाहतोय 2-2-2 असा चमू आहे तो डिफेन्स मध्ये परतवण्यासाठी बागसाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी संघाचा. आपलं सर्वस्व पडाल लावून या ठिकाणी खेळावं लागेल. कमबॅक करायचं असेल तर बागसाईला आपले इरादे जवळपास स्पष्ट केले आहेत आपल्या सर्वांग सुंदर खेळानं. या ठिकाणी दसपटीनं पूर्वार्धामध्ये मात्र जबरदस्त क्षमता आहे या दोन्ही संघांमध्ये. या पाक भागातला असणारा सुपुत्र आपल्या सर्वांचा लाडका अभिषेक येतो आक्रमणासाठी. ज्या ठिकाणी शुभम आहे त्या ठिकाणी सज्ज झालाय. मात्र एका बाजूला आपण जर पाहिलं तर संकेत हिंदी असतील. आव्हानही आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम असतात आणि त्यांच्याकडून शिकून आपण अधिक बलशाली होत असतो. आणि यातलंच खेळातलं असणारं महत्वाचं आव्हान या ठिकाणी दाखवत असताना दोन्ही संघ या स्पर्धेसाठी आपल्याला महत्वाचं योगदान देणारं प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ ही जी 4ही सांघिक पारितोषिक आहेत ते शिवसेनेचे सर्वांचे लाडके शहर प्रमुख सन्मान्य उभयदादा सकपाळ यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे. मनस्वी आभार. आदरणीय सन्मान्य उभयदादा सकपाळ. प्रयत्न दमदार आहे. या ठिकाणी डॅश केलं जात आहे, पुश केलं जात आहे आणि या ठिकाणी आपण पाहत असताना एक चांगली स्ट्रगल त्याच्या माध्यमातून पकड करण्याचा प्रयत्न जरूर झाला. प्रयत्न दमदार स्ट्रगलचा दसपटीसाठी टीम कॉम्बिनेशन दाखवण्याचा प्रयत्न आपण पाहत असताना या खेळाच्या माध्यमातून श्रीपाद कुंभार जज करणं फार महत्वाचं होतं. थोडासा स्लिपिंग जरूर होता मात्र प्रयत्न दमदार. आदित्य शिंदे या ठिकाणी धनंजय भोजने यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. अभि भोजने जर सुपर हिट मारली तर 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळेल अभिषेक भोजनेला. एक महत्वाचा असणारा बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. प्रकाश ज्योतातल्या देखण्या लढतीत आपण या ठिकाणी सज्ज आहोत. नशिबाचा कौल कुणाच्या बाजूनं येणारा काळ ठरवणार.
अभि भोजनेच्या प्रत्येक सुपर एटला अभिषेक भोजने यांच्याकडून 500 रुपये असतील. धनंजय भोजने यांच्याकडून. नईम चौगुले एक विस्फोटक असा खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. क्रीडा मंडळ या स्पर्धेतली असणारी मानाची वैयक्तिक पारितोषिकं, सर्वोत्कृष्ट पकड, सर्वोत्कृष्ट चढाई आणि मालिकावीर तिन्ही असणारी जी शील्ड्स आहेत ती तांबे गुरुजी यांच्या माध्यमातून आपल्याला आलेले आहेत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 20,025, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 10,025 आणि 5,025 यासाठी मान्य शेखरजी निकम सर, नितीनजी ढसाळे, सुयोगजी चव्हाण आणि सुधीर शेठ शिंदे यांचं प्रायोजकत्व लाभतं. प्रयत्न दमदार या ठिकाणी होताना पुन्हा एकदा साईराज कुंभार. मोठा जोश या ठिकाणी पाहताना क्रीडा रसिकांना खूप मोठी मजा घेता येते स्पर्धेच्या निमित्तानं. आजच्या या रंगतदार लढतीत दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडतायत. रात्रीचे जवळपास आपण जर बघितलं तर 1:15 वाजतायत तरी देखील तोच जोश आहे क्रीडा रसिकांचा. मित्रांनो, यशाची सर्वोत्कृष्ट किल्ली म्हणजे कठोर परिश्रम, संयम आणि कधी हार न मानण्याची जिद्द आणि दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून होतोय. शेवटच्या क्षणापर्यंत सर्वस्व पणाला लावून ते खेळलं जाईल यात काही शंका नाही. साईराज कुमार आक्रमणासाठी सज्ज. 5च्या डिफेन्समध्ये बोनस ऑफ असेल. चढाई गुण घेणं क्रमप्राप्त असेल. कबड्डीचा असणारा थरार आहे. कबड्डीचा द्वंद्व स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना उद्यापासून आपण पाहतोय असून दापोली 21, 22, 23, 24, 25, 26 पाक गोरिवलेवाडी 10 पटी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. तिसऱ्या चढाईसाठी मानबद्धता आहे या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा नईम चौगुले एक आक्रमक असा खेळाडू. प्रयत्न दमदार कमबॅक करताना पुन्हा एकदा वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी. वैद्यकीय समिती जरा चला. अभिषेक भोजने पुन्हा एकदा सज्ज असेल. तो आक्रमण चढवण्यासाठी स्वर्गीय प्रकाश गोविंद तटकरी क्रीडा नगरीमध्ये कबड्डीचा द्वंद्व, कबड्डीचा थरार, जोश कबड्डी, ध्यास कबड्डी या ध्येयानं प्रेरित होऊन खेळाडू खेळत आहेत. पाक विभागातला असणारा लाडका सुपुत्र या ठिकाणी आपल्या भूमीमध्ये खेळतोय. प्रतिस्पर्धी संघ अर्थात दसपटी क्रीडा मंडळ दसपटी. या मंडपसाठी मुलाचा मला सहकार्य करणारे श्री देव हनुमान मंदिर देवस्थान या मंडळाच्या प्रत्येक उपक्रमासाठी त्यांचा सहकार्य असतं. ते श्री देव हनुमान मंदिर देवस्थानचे असणारे सर्व ट्रस्टी, देवत्न समाज चिपळूणचे असणारे पुजारी आदरणीय कुळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत असेल आदरणीय कुळे साहेब. आपण व्यासपीठावरती या. देवत्न समाज चिपळूणचे सन्मान्य पुजारी 3rd रेड वाघजाई कुळे. तिसऱ्या चढाईसाठी सज्ज असताना या ठिकाणी पाहतोय तो साई. प्रयत्न दमदार होते, दमदार आणि चांगली कव्हर, एक चांगलं टीम कॉम्बिनेशन आपण पाहताना ते डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा दसपटीच्या माध्यमातून प्रतीक चव्हाण असेल, शुभम असेल, संकेत आहे, शेष शिंदे आहे. वॉल ऑफ दसपटी म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वाघजाई देखील तितक्याच तोला मुलाचा मोठा संघ. जिल्ह्यातले दोन्ही जे दादा संघ एकमेकांसमोर इथं निकटची असणारी झुंज देण्याचा प्रयत्न असेल. राहुलजी कांबळी आणि वैभवजी या ठिकाणी उपस्थित. मी वैभव ठाकरे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभस्ते राहुल कांबळी यांना आपण सन्मानित करूया. 3rd रेड दसपटी. तिसऱ्या चढाईसाठी आपण सज्ज आहोत. दसपटीची आन बान शान म्हणून कबड्डीकडे आपण पाहिलं जातं. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपासून आपण पाहिलं तर मोठ्या जोशानं खेळ खेळला जातो दसपटीच्या प्रत्येक गावातला. आणि दसपटीतली असणारी महत्वाची दोन्ही मंडळ एकमेकांसमोर आपला लौकिक साजेसा खेळ करताना रनिंग हँड टच करायचा संकेतला
बॉडी बॅलन्स महत्वाचा, कंट्रोल महत्वाचा. अभिषेक भोजने सज्ज आहे तो खेळण्यासाठी. वाघजाईच्या माध्यमातून आपण पाहताना प्रयत्न दमदार होतोय. आपण पाहतोय त्या ठिकाणी शुभम आहे वाईट पिळताना पुन्हा एकदा वाघजाईसाठी एक गुण घेण्यात गुणांना फरक कमी करण्याचा प्रयत्न होता. अक्षय शिंदे असेल या ठिकाणी आपण पाहताना ठाणे महानगरपालिकेचा गुणवान खेळाडू. स्वर्गीय हबप विजय कुळे भोजने यांच्या स्मृतीकर्थ ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. 8व्या वर्षापासून मुंबई काळा चौकी ते वास्तव्यास होते. त्यानंतर त्यांच्या कौशल्यानं यंग ईश्वरी क्रीडा मंडळामध्ये आपल्या शरीरयष्टीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये गोविंदा पथक असेल किंवा अन्य प्रकारच्या इव्हेंट्समध्ये ते सहभागी व्हायचे आणि त्यांच्याच स्मरणार्थ स्वर्गीय विजय भिकू भोजने यांच्या स्मरणार्थ आपण या स्पर्धेचं असताना आयोजन केलं आहे. 2 साडी सुपर टॅकल ऑन. इथं प्रयत्न दमदार झाला आपण पाहतोय. कमॉन 10 पाटे. प्रतीक चव्हाण इज ऑन फायर. आकाश शिंदे होतो आपण पाहताना. श्रेयस शिंदे या ठिकाणी सज्ज असेल. मीरा भाईंदर महानगरपालिकेचा गुणवान खेळाडू आहे. बालेवाडीच्या युवा सिरीज मध्ये आपण त्याला पाहिलं. अलिबागच्या असणाऱ्या अजिंक्यपद स्पर्धेत पाहिलं. कुमार गटाच्या असणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत. हा देखील कादवड गावचा सुपुत्र दसपटीतल्या. ओंकार कुंभार येतोय आक्रमणासाठी. 3चा डिफेन्स सुपर टॅकल ऑन आहे. काय घडतंय काय बिघडतंय आपल्याला पाहायचं आहे. फार महत्वाचे असणारा क्षण या ठिकाणी सज्ज असताना प्रतीक येतोय. प्रतीक चव्हाण हा देखील ठाणे महानगरपालिकेला एक लीड करणारा गुणवान खेळाडू आहे. व्यावसायिक गटात आपली गुणवत्ता सिद्ध करणारे हे सगळे खेळाडू चिपळूणकर मोठ्या जोशात या दोन्ही संघाला चीअरअप करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत. आजची लढत अत्यंत रंगतदार निश्चित स्वरूपात संस्मरणीय अशी लढत आहे. या आजच्या रात्रीतली तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या दिशेनं चालत राहा. मार्ग अवघड असला तरी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही संघ आपल्यासाठी जरूर आपण पाहत आहे. श्रेयस शिंदे 3rd रेड 10 पाटी. दसपटीच्या माध्यमातून 3ऱ्या चढाईसाठी आपण पाहतोय. डोअर डाय स्वरूपाची रेड या ठिकाणी टो टच करायचं आहे. पुन्हा एकदा आदित्यच्या दिशेने चाणक्याची नजर आहे. पॉईंट हेरण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा वाघसाईच्या माध्यमातून एक गुण घेत आपण पाहतोय. गुड 3rd रेड वाघजाई. आता 2चा डिफेन्स असेल आपण पाहतोय. अभिषेक भोजने आक्रमणासाठी सज्ज आहे. प्रयत्न दमदार आहे या ठिकाणी आपण पाहतोय. रस्ता गेला तर सुरू रस्ता गेला ते प्रयत्न दमदार आहे. मित्रांनो जरा दोन्ही संघांसाठी टाळ्या जाऊ द्या. दमदार असा खेळ आपण पाहतोय या ठिकाणी. चेअरअप आपण करतोय. निलेश शिंदे देवरूपच्या स्पर्धेतला असणारा बेस्ट कॅचर या ठिकाणी आक्रमणासाठी सज्ज आहे. प्रतिस्पर्धी संघ वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी आणि या ठिकाणी कम्पॅक्ट करताना वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडीचा असणारा चमू बोनस प्लस पॉईंट या ठिकाणी आपण पाहताना गुणतालिकेत जर बघितलं तर मंडळाचे पदाधिकारी जरा व्यासपीठ मोकळं करूया. क्रीडा रसिको लाईन आखून गेलं. थँक्यू. वंश जरा सामना अत्यंत उत्कंठावर्धक आपण पाहतोय. एक चुरशीची असणारी लढत आहे. प्रयत्न दमदार होता. दोन्ही संघांसाठी आपण टाळ्या जाऊ द्या. टाकला नाही रे मेन एकटा टाकला ना एकटा मेन एक पॉईंट ना त्यांचा पण सामना अत्यंत महत्वाचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना आजची लढत आपण महत्वाच्या मनोज
दोन्ही आपली गावातली असणारी मंडळ आहेत. प्लीज आपण कॉपरेट करूया. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. प्रशांतजी, दोन्ही महत्वाचे असणारे आपले मंडळ समजा अत्यंत उत्कंठावर्धक स्थितीत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. अभिषेक भोजने या ठिकाणी सज्ज आहेत. संकेत येतो आक्रमणासाठी. संकेत शिंदे दोघे नाही दोघे असे ना वन साईड मार साईराज कुंभार आक्रमणासाठी सज्ज. महत्वाची असणारी लढत आहे वाघसाई आणि दसपटी यांच्या दरम्यानची. नईम चौगुले आक्रमणासाठी. थर्ड रेड दसपटी. थर्ड रेड प्रयत्न दमदार आहे. नईम चौगुले. कमान नईम, जरा टाळ्यावर जाऊ द्या. थर्ड रेड वाघजाई. तिसऱ्या चढाईसाठी कडे आपण पाहतोय साईराज कुंभार. गर्दी क्रीडा रसिकांचा उसंडून वाढणार उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवत असताना कॉर्नरनी गलती का तमाम अतिथिगणांच्या साईडीन आपण री-रेड घ्या. टायमिंग नाही पडलं सर. री-रेड घ्या. अक्षय शिंदे आक्रमणासाठी सज्ज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना प्रयत्न दमदार आहे. आपण पाहताना क्रीडा रसिका स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज आहेत दसपटी की वाघजाई येणारा काळ ठरवणाऱ्या स्पर्धेच्या निमित्तानं एक मोठा सपोर्ट आहे. आपण पाहतोय तो दोन्ही संघांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना संकेत शिंदेला संधी असेल चढाईसाठी. आजच्या दिवसात चतुरस्र असा खेळ आपण दाखवण्याचा प्रयत्न आहे संकेतच्या माध्यमातून. रत्नागिरी जिल्ह्याला रिप्रेझेंट करणारा गुणवान खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं संकेत शिंदे. एक मोठा जोश आहे. क्रीडा रसिकांचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अभिषेक भोजनेच्या प्रत्येक सुपर रेडसाठी 500 रुपये पाठवतो. चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं. दसपटी 26 वाघजाई 24. थर्ड रेड दसपटी. इंटरवरती मोठं हे मेन गेम. प्रयत्न दमदार या ठिकाणी आपण पाहतोय. थर्ड रेड. थर्ड रेड वाघजाई. तिसरी वाघजाईसाठी आपण पाहतोय अभिषेक भोजने बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न. 3 चा डिफेन्स. सुपर टॅकल ऑन असेल या ठिकाणी असेल तो आक्रमणासाठी. नईम चौगुले 3च्या डिफेन्समध्ये सज्ज असणार. विजित प्रकाश होतातल्या देखण्या लढतीच्या निमित्तानं लास्ट 4 मिनिट टू गो. चालू सामन्यातली शेवटची 4 मिनिटं ही देण्यात राहणार. 4 मिनिटं आपण बघूया.
तुमच्या कार्यातून उत्कृष्टता साधा यात तुमचं यश सामावलेलं आहे. प्रयत्न दमदार असेल तो दोन्ही संघाकडून. एका बाजूला आपण पाहतो नाही, दुसऱ्या बाजूला आदित्य येतो आक्रमणासाठी. संकेत शिंदे सज्ज असेल आता 3च्या डिफेन्स मध्ये. खेळामध्ये कोण जिंकतंय कोण हारतंय त्यापेक्षा कबड्डीचा विजय होतोय आपल्याला पाहता येतं. एक दमदार असा खेळ या ठिकाणी अनुभवता असणार. एका बाजूला आदित्य आहे आपण पाहतोय. एक नेत्रदीपक अशी लढत वाघसाई आणि दसपटीच्या माध्यमातून एक हाय व्होल्टेज मॅच आपण अनुभवत असताना लास्ट 3 मिनिट चालू सामन्यातली शेवटची 3 मिनिटं. अभिषेक भोजने ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न असेल तो अभिषेक साठी. एका बाजूला श्रेयश आहे दुसऱ्या बाजूला शुभम आहे. दसपटे नईम चौगुलेसाठी टाळ्यांचा असणारा जयघोष. तिसऱ्या चढाईची मानवंदना दिली जाते. काय घडतंय ते पाहूया. तिन्ही महत्वाचे खेळाडू संचित मोडक, अभिषेक भोजने आणि आदित्य शिंदे या ठिकाणी सज्ज आहे. आपण पाहतोय प्रयत्न दमदार या ठिकाणी होता. आपण आदित्य शशिकांत शिंदे. चालू सामन्यातली शेवटची 2 मिनिटं. समान गुण वाघजाई खडरे. तिसरी चढाई वाघसाई आपण पाहतोय. दसपटीच्या माध्यमातून आपण पाहतो सुरेख प्रयत्न. कधी वाघसाई कधी दसपटी असं सामन्यात बदलतं चित्र आपण पाहिलं. लास्ट 2 मिनिट सामन्यातले निर्णायक क्षण शिल्लक. पण महत्वाचे क्षण आहेत आपण पाहतोय. नईम चौगुले आक्रमणासाठी सज्ज असताना ओंकार कुंभार येतो. विस्फोटक असा खेळ करणारा ओंकार आक्रमणासाठी सज्ज. आता 3च्या डिफेन्स मध्ये खेळण्यासाठी पुन्हा एकदा प्रतीक चव्हाणला आमंत्रित केलंय. महत्वाची असते लढत. ओंकार कुंभार दसपटी खडरे. तिसरी चढाई असेल ती दसपटीची खेळण्यासाठी सज्ज असणार. एका बाजूला चालू सामन्याचा शेवट लास्ट 1 मिनिट चौकत नाही हात मारल बघ मारला फार मोठा जोश आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. वाघजाई थर्ड. दसपटीचा असणारा हुकमी एका 3चा डिफेन्स सुपर टॅकल ऑन आहे. काय घडतंय काय बिघडतंय ते आपण पाहूया. त्याच्यानंतर सामन्यातला निर्णायक क्षण. तो बघ काय सांगतोय अत्यंत उत्कंठावर्धक